मैदानावरती आपण म्हटलं मैत्रीपूर्ण लढत असेल यावेळेला आई गावदेवी चषक 2021चा हा थरार मला वाटतं आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल। यावेळेला दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे टाकले असतील। वडवली विपक्ष बेलवली या दोन संघादरम्यान आपण सामना पाहतोय। वडवली संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं यावेळेला बेलवली संघाला। क्षेत्ररक्षण सजले वडवली संघाचं आणि बेलवली संघाचे दोन आघाडीचे फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय। दोन सलामीचे फलंदाज यावेळेला असतील प्रदीप आणि त्याच्या सोबतीला असे सुशांत, हे दोन सलामीवीर यावेळेला मैदानावरती आपल्या बॅटिंगचे जलवे दाखवताना पाहायला मिळतील। बेलवली संघाकडनं क्षेत्ररक्षण सजलंय, फलंदाज तयार आहेत। यावेळेला पंचांचा ग्रीन सिग्नल येईल जसा सामना चालू होतोय। आपण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतोय दीपेश। पहिलं वैयक्तिक आणि संघासाठी पहिलं P1चं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळेल। चला जाऊया मैदानावरती मित्रांनो, चांगले खेळा, यशस्वी व्हा, शुभेच्छा असतील समालोचन कक्षामधनं। दीपेश असेल सज्ज गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाजी मार्कवरती फलंदाज आपण पाहतोय प्रदीपला। यावेळेला उजव्या हाताचा हा फलंदाज सामना करेल पहिल्या चेंडूचा। मोठा फटका पाहायला मिळतोय, यावेळेला आगाज होतोय, चेंडूला सरळ हवाई सफरीवरती पाठवला जात आहे। मोठा फटका, 6 धावांसाठी षटकार। यावेळेला श्रीगणेशा केला जातोय। 6 धावांनी यावेळेला धाव फलकाला मात्र सजवलं जात आहे। आमचे स्कोरर मित्र आम्हाला दाखवतायत 6 धावा येत आहेत पहिल्या षटकामध्ये। पहिल्या चेंडूवरती वसूल करतोय P1चं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय। पुन्हा एकदा यावेळेला मात्र चांगला टप्पा पाहायला मिळतोय। अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळला जातोय। पहिल्या चेंडूवरती जेव्हा षटकार आला तदनंतर मात्र यावेळेला धडा घेतोय आणि अप्रतिमरित्या चेंडूला एक्झिक्यूट केलं जातंय। क्षेत्ररक्षक उरलेलं काम, यष्टीरक्षक उरलेलं काम पूर्ण करतोय आणि निर्धाव स्वरूपात यावेळेला सांगता होतीये चेंडूची। पुन्हा एकदा गोलंदाज असेल दीपेश, उजव्या हाताचा गोलंदाज यावेळेला कमबॅक करतोय। पुन्हा एकदा पाहायला मिळतं फुलटो चेंडू आहे, मात्र फटका मात्र गॅप सिलेक्शन चुकतंय। क्षेत्ररक्षक तैनात होते त्या ठिकाणी, चेंडूला अडवलं जातं इनफिल्ड मध्ये आणि रोखलं जातं 1 धाव घेण्यापासून सुद्धा। यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय। पुन्हा मात्र बघायला मिळतंय मैदानावरती दीपेशच्या माध्यमातून कमबॅक होतंय गोलंदाजी करताना। यावेळेला पाहायला मिळतं बॅटची एज घेतली जाते, स्लिप मध्ये एक अप्रतिम झेल टिपला जातोय। यावेळेला मैदानामध्ये टिपला जातोय झेल, फलंदाज बाद। प्रदीप नावाचा जो फलंदाज घातक साबित झाला असता, पहिल्या चेंडूवरती आगाज केला होता, षटकार वसूल केला होता, त्याला दबावात आणलं गेलं। 2 चेंडू टाकले चांगले, तदनंतर मात्र यावेळेला बॅटची एज घेतोय। फलंदाजाला बाद करणारा हा अप्रतिम चेंडू आपण पाहिला। टप्पा खाल्ल्यानंतर अगदी स्लिप मध्ये झेल गेलाय आणि पाहायला मिळालं एक अप्रतिम झेल। सुंदररित्या यावेळेला फलंदाजाला बाद करण्यात यश मिळतंय, संघाला यश मिळतंय। यावेळेला आपण पाहतोय वडवली संघ क्षेत्ररक्षण करताना गोलंदाज आहे दीपेश। पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकतोय। फलंदाज जो सलामी होता प्रदीप, त्याला बाद करतोय। यावेळेला त्याची जागा भरून काढण्यासाठी अजय नावाचा हा नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला दिसतोय। हा चेंडू पाहायला मिळतोय का अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा बॅटची एज घेतली जाते आणि पाहायला मिळेल पुन्हा एकदा वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये। यावेळेला जसा फलंदाज मैदानात गेला अजय, त्याच पावलानं रिटर्न येताना पाहायला मिळतोय अजय फलंदाज बाद होताना आपण पाहतोय। अजय बॅक टू द डगआउट। दीपेश यावेळेला पाहायला मिळतोय चांगलं कमबॅक करतोय। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, मात्र सातत्यानं यावेळेला धडा घेऊन गोलंदाजी करतोय। दुसरा गडी बाद करतोय, यावेळेला धक्का देतोय बेलवली संघाला। वडवली संघाकडनं गोलंदाजीचं चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळेला मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल दीपेश नावाचा हा गोलंदाज, वेगवान गोलंदाजी करतोय। या दुपारच्या सत्रामध्ये आपल्या गोलंदाजीची छाप सोडतोय। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दीपेशच्या माध्यमातून। शेवटचा चेंडू
आता मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावताना, 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करताय, चेंडूला अडवलं जात आहे. या दरम्यान मात्र 2 धावा घेण्याची जी संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं जाईल, धावफलकाला आकार देण्यात येईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 8 धावा अंकित झालेल्या असताना P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना जे होतं ते मात्र यावेळेला समाप्त होतंय. आमचे पंच आम्हाला निर्देशित करतायत, षटक संपतंय, 8 धावा धावफलकावरती अंकित झालेल्या आपण पाहतोय. 2 बाद 8 काहीशी संमिश्र सुरुवात म्हणावी लागेल दोनही संघासाठी. बिनीचे जे सलामीवीर होते ते 2 फलंदाज मात्र त्यापैकी प्रदीप जो होता तो बाद झाला. तदनंतर वन डाऊन साठी आलेला अजय सुद्धा या षटकामध्ये बाद झाला. थोडीशी नाजूक अवस्था म्हणावी लागेल फलंदाजी करताना आपल्याला बेलवली संघाची. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. तदनंतर आता आपण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतोय. नवीन गोलंदाज असेल, वैयक्तिक पहिलं आणि आपल्या संघासाठी सांघिक दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल. तुषार नावाचा हा उंचपुरा गोलंदाज यावेळेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. उंचपुरा गोलंदाज एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन वेगवान गोलंदाजी करण्यात पटाईत असलेला हा गोलंदाज यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या सामन्यासाठी आपण पाहतोय ऑफिशियल पंच आशिष सर आणि त्यांच्या समवेत कुशल सर. यावेळेला मात्र इनफिल्डला भेदण्याचा जो प्रयत्न होता, पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एका प्रतिम झेल टिपतोय पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा धक्का, फलंदाज यावेळेला बाद होईल. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. रोशन यावेळेला आपल्याला बाद होताना पाहायला मिळेल. सुशांत यावेळेला बाद होताना पाहायला मिळेल. सुशांत बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेला आपण पाहतोय जसा प्रयत्न होतोय फलंदाजांचा तळ ठोकून यावेळेला सेट होण्याचा, तो मात्र मनसुबे उधळून लावण्यात यश मिळतंय गोलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेला तुषार पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय आणि मोठा धक्का देतोय यावेळेला बेलवली संघाला. त्यावेळेला आपण पाहतोय तुषार नावाचा नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. वेगाचा वापर, मात्र टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. वाईट घोषित केलं जातंय. 1 धावेने धावफलकाला पुन्हा एकदा आकार येताना पाहायला मिळेल. संजीवनी मिळाल्यागत धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती अंकित होत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय गोलंदाज तुषार अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करतोय. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटला ब्रश होऊन चेंडू इनफिल्ड मध्ये थांबतोय. शॉर्टलेगचा क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडूला पकडतोय. तत्पूर्वी मात्र चोरटी धाव जी घेण्याचा प्रयत्न होता तो यशस्वी होतोय. 1 धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 10 धावा अंकित झालेल्या असताना. यावेळेला आपण पाहतोय गोलंदाज तुषार चांगली गोलंदाजी करतो. फलंदाज जो मोठा फटका मारण्याचा मानस घेऊन यावेळेला आलाय त्याचे मनसुबे उधळून लावताना यावेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळतंय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेतली जाते. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सेफ हँड मध्ये झेल पकडला जातोय. फलंदाज यावेळेला बाद होतोय. आपण पाहतोय फलंदाज तुषार यावेळेला तंबूत परत जाताना. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना बेलवली संघ थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. जो पण फलंदाज मैदानात येतोय थोडासा चाचपडताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहतोय 3 गडी बाद होतोय संघाचे आणि 10 धावा धावफलकावरती असताना दुसरं षटक प्रगतीपथावर चांगली गोलंदाजी करत 4 बाद आपल्याला 4 गडी बाद झालेले आपण पाहतोय. धावफलकावरती 10 धावा अंकित झालेल्या असताना तुषार नावाचा हा गोलंदाज सातत्यानं चांगली गोलंदाजी करतोय. दुपारच्या या उन्हामध्ये सुद्धा वेगावर स्वार होऊन अगदी वेगवान मारा करताना तुषारचा चेंडू फुलटो चेंडू होता, मात्र एक्झिक्यूट करण्यात यश मिळत नाहीये. बॅटची एज घेतली जाते आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये येऊन गोलंदाज चेंडूला अडवतोय. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. पुनश्च एकदा आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती यावेळेला दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण या दोनही आघाड्यांवरती थोडंसं फ्रंटफुटवर येऊन खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला वडवलीचा संघ. चांगली गोलंदाजी करताना पुन्हा एकदा असेल
तुषार यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेला जीवदान मिळतंय. जो झेल यावेळेला टिपला जायला हवा होता, अगदी सोपा झेल त्या ठिकाणी सुटला जातोय आणि जीवदान मिळतोय फलंदाजाला. फलंदाज रोशन जो बाद होता होता यावेळेला वाचतोय. किती महागडा ठरेल येणाऱ्या काही चेंडूंवरती आपल्याला मात्र निश्चितच समजणार आहे. रोशन जो फलंदाजीवरती यावेळेला सेट होण्याचा प्रयत्न करत होता, त्याच प्रयत्नात यावेळेला झेल उडाला होता, मात्र यश नाही मिळत ते झेल टिपताना. तदनंतर मात्र येतो एक अवांतर चेंडू आपण पाहतोय. पंच आम्हाला निर्देशित करतील, दोनही हात हवेमध्ये समांतर करतील आणि वाईड घोषित करता येईल या चेंडूला. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. 13 धावा. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी वेगानं हाताळलेला हा चेंडू पाहायला मिळाला. अगदी निर्धाव स्वरूपात समाप्त केला गेला. पाहायला मिळतंय दुसरं षटक यावेळेला समाप्त होतंय. धावफलकावरती 13 धावा, 7.5च्या सरासरीनं आपण पाहतोय. धावा जमवताना यावेळेला बेलवलीचा संघ संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडेसे चाचपडताना पाहायला मिळत आहेत फलंदाज. 4 गडी बाद होत आहेत आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय 7.5च्या सरासरीनं 13 धावा अंकित झालेल्या असताना दोन षटकं आपण पाहिली. पहिलं षटक दीपेशचं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि तदनंतर मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय 5 धावा देतोय तुषार आणि आपल्या संघाला मात्र फ्रंट फुटवर घेऊन येण्याचं काम करतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, चांगली व्यूहरचना म्हणावी लागेल. यावेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वडवली संघ फ्रंट फुटवर येऊन खेळताना आपण पाहतोय 7.5च्या सरासरीनं 13 धावा. आपण पाहतोय, आपण अनुभवतोय या वेळेला आई गावदेवी चषक 2021 राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव बदलापूर आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम, हा क्रिकेटचा महाकुंभमेळा आपण पाहतोय. या स्वर्गीय जगन्नाथ दादा क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय यावेळेला क्रिकेटचा थरार रंगलेला. गोलंदाज येतोय नवीन दीपेश नावाचा गोलंदाज. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळेल. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. मोठ्याने टोलावण्याच्या नादेमध्ये चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला मात्र अचूकरित्या टिपलं जात आहे. यावेळेला पुन्हा एकदा बसेल मोठा धक्का, फलंदाज बाद. संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बेलवली संघाचा यावेळेला चालू आहे. एका मागून एक गडी बाद होताना आपण पाहतोय. यावेळेला फलंदाज बाद होतोय रोशन. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाजीसाठी आपण पाहतोय महेश याला. चांगली गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये देखील 8 धावा दिल्या होत्या. या षटकात देखील पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळतोय. दीपेशला पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेला पाहायला अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं जात आहे. अचूक टप्प्यावरती टाकलं जात आहे आणि पुन्हा एकदा धावसंख्येला मात्र पूर्ण विराम लावण्याचं काम करतोय. चांगली गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवण्याचं काम केलं जात आहे. यावेळेला आपण पाहतोय एक मोठा फटका व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केला जात आहे. यावेळेला ताकदीचा पूर्ण वापर केला होता. चेंडूला अगदी भिरकावून दिलंय. यावेळेला पाहतोय आपण चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळतील 4. हा येतोय पुन्हा एकदा एक संघर्षाचा चौकार. आपण पाहतोय संघर्ष चालू आहे बेलवली संघाचा. यावेळेला आपण फलंदाज पाहतोय भूषण. काही चेंडू संयमानं खेळला, तदनंतर मात्र आता त्याला माहिती आहे की मोठी धावसंख्या जर उभारायची असेल तर आपल्याला मात्र आक्रमक व्हावं लागेल. चौकार वसूल करतोय दीपेशच्या या चेंडूवरती. यावेळेला पाहायला मिळेल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती असेल ज्याचा
चौकार आपण पाहिला भूषण, यावेळेला मात्र गोलंदाज धडा घेऊन चांगला चेंडू हाताळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. वाईड वॉर्कर ज्याला म्हटलं जातं, चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये समाप्त होतोय. अगदी वाखाणण्याजोगी गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या पद्धतीचं प्रात्यक्षिक सातत्यानं मैदानावरती दाखवतोय. चौकार आल्यानंतर मात्र अगदी सुंदररित्या गोलंदाज चेंडूला हाताळतोय. यावेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय. ओरपी चेंडू आहे, मोठा फटका, हवाई सफर, चेंडू जाईल सीमारेषा पार, ओर द रोप, षटकार. आपण पाहतोय भूषण नावाचा जो फलंदाज आहे, सुरुवातीचे काही चेंडू संयमाने खेळला, तदनंतर मात्र या षटकामध्ये एक चौकार आणि षटकार वसूल करतोय. संघर्षाचा यावेळेला शंखनाद करतोय. संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय प्रयत्नांना यश येत आहे, तदनंतर मात्र गोलंदाज तितकाच हुशार आहे. यावेळेला मात्र डॉट पर्सेंटेज वाढवण्याचं काम केलं जात आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकतोय. 3 षटकांची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती अंकित झालेली 23 धावा. 3 षटकं यावेळेला समाप्त होत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. ड्रिंक्स ब्रेकचा हा समय असेल. वेळ देईल मी आमच्या डीजे ऑपरेटर भाऊंना. एक संगीत, सुगम संगीत आमच्या प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ द्या. थँक्यू. अगदी मंत्रमुग्ध करणारं संगीत यावेळेला ऐकतोय, मन प्रसन्न होऊन जातोय. यावेळेला आपण पाहतोय दुपारचं सत्र आहे, चांगलं संगीत आपण ऐकलं. पुन्हा एकदा जसं क्रिकेटला सुरुवात होईल, जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय 3 षटकांचा निर्धारित खेळ समाप्त होतोय. 4थं षटक यावेळेला प्रगतीपथावर असेल. नवीन गोलंदाज गोलंदाजीवरती येतोय. रोहित नावाचा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक हाताळेल आपल्या संघासाठी. यावेळेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती असेल. नवीन फलंदाज महेश, ज्यांना अद्यापपर्यंत एकही चेंडू यावेळेला फेस केला नाही, तो नवीन फलंदाज आणि नवीन गोलंदाज यावेळेला इन ऍक्शन मध्ये असतील. दोनही खेळाडू एकमेकांसमोर एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज आहे आणि नवीन फलंदाज. पहिलाच चेंडू फेस करेल महेश नावाचा हा फलंदाज. बेलवली संघासाठी, बेलवली संघाची पालखी खांद्यावर घेऊन जाताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू या वेळेला आगाज केला जातोय. ओरपी चेंडूला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक अगदी चित्त्याच्या वेगानं चेंडूवरती जातोय. चेंडूला अडवलं जात आहे. निश्चितच या वेळेला पाहायला मिळेल. पंच आम्हाला निर्देशित करता येईल की या चेंडूवर धावा मिळतील. या वेळेला तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. आपण पाहतोय स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय अगदी अप्रतिमरित्या चेंडूला अडवलं गेलं. तदनंतर मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना क्षेत्ररक्षकांचा जो प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा, तो मात्र अगदी वाखाणण्याजोगा होता. एक चॅलेंजिंग असणारे हे टास्क. हा चेंडू सीमापार आहे की नाही पाहिलं जातंय. आपण पाहतोय अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर होईल. दूध का दूध, पाणी का पाणी आपल्याला पाहायला मिळेल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये यावेळेला अगदी अप्रतिमरित्या चेंडूला अडवलं जात आहे. आपल्या संघासाठी यावेळेला धावा वाचविल्या जात आहेत. पाहायला मिळत आहे एक अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना. 4 धावा अक्षरशः आपल्या संघासाठी वाचवतोय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी 2च धावावरती 2
दोनच धावा या चेंडूवरती मिळत आहेत. आपण पाहतोय धावफलक पुढे जाताना धावफलकावरती धावा आहेत 25 धावा. चांगला फटका होता महेशच्या बॅटमधनं, मात्र अगदी गरुड झेप घेऊन षटकार जाणाऱ्या चेंडूला अडवलं गेलं होतं. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकांना संधी असेल, चेंडू अडवला जाईल. त्यावेळेला पाहतोय चेंडू अडवून फेकी केला जातोय. 2 धावा घेण्याची जी पुन्हा एकदा संधी मिळतीये, संधीचं सोनं केलं जातंय. मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम क्रिकेट आपण पाहतोय. चांगला चेंडू होता, अप्रतिम फटका होता कव्हरचा, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षणही आपण पाहिलं. अगदी तीनही आघाड्यांवरती क्रिकेटच्या खेळाला न्याय देणारा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. व्हेरी गुड क्रिकेट, व्हेरी गुड क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल गोलंदाज रोहित. यावेळेला सामना करेल महेश. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल आपण पाहतोय. यावेळेला वाईट चेंडू येते, पंच आम्हाला निर्देशित करतायत. वाईट कोण स्ट्रायकिंग पंच आशिष सर आम्हाला सांगतायत हा चेंडू वाईड असेल अवांतरच्या स्वरूपामध्ये, अवांतर स्वरूपामध्ये धावसंख्येला आकार येताना पाहायला मिळतोय. बदलापूर बॉईज संघाचे शिलेदार आहेत आशिष सर, यावेळेला पंचांची भूमिका पार पाडतायत. एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं जात, चेंडूला इनफिल्ड मध्ये अडवलं जाईल. मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक येताना 2 धावा घेण्याची जी संधी मिळाली, यावेळेला 2 धावा चोरट्या स्वरूपामध्ये वसूल केल्या जात आहेत. 2 धावांनी यावेळेला मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 30 धावा पाहायला मिळतं. एक सेन्सिबल क्रिकेट. ज्या वेळेला मोठे फटके येत नाहीयेत, मोठे फटके मारण्याला संधी मिळत नाहीये, त्यावेळेला मात्र सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. एक अनुभवी फलंदाज कसा असावा याचं उदाहरण यावेळेला दाखवून दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. महेश सज्ज असेल, यावेळेला मोठा फटका व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केला जातोय. लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला अडवलं जात आहे. काय क्षेत्ररक्षण आहे पहा, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं क्षेत्ररक्षण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल पुनश्च एकदा. यावेळेला पाहायला मिळते रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे दोनही फलंदाजांची. 2 धावांच्या या धावसंख्येत येण्यानंतर आपण धावफलकावरती धावा पाहतोय 32 धावा. हे 4थं षटक यावेळेला आपण पाहतोय प्रगतीपथावर असताना रोहितचं. आता मात्र मोठा फटका येतोय, कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला भिरकावून दिलं जात आहे, पाहायला मिळेल. मात्र क्षेत्ररक्षक जो आहे तो मात्र वेगानं चेंडूवरती येतोय. यावेळेला सातत्यानं चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांची झुंज पाहायला मिळते. आता मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. 3री धाव चोरण्याच्या नादामध्ये मात्र महेश नावाचा जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट होता, तो मात्र यावेळेला सॅक्रिफाईस करतो आपली विकेट. महेश बॅक टू द पॅव्हिलियन. मिळाली. 3री धाव सोडताना मात्र अक्षरशः त्यावेळेला आपण पाहिलं डाईव्ह करून अगदी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याचा जो प्रयत्न होता तोही यावेळेला असफल होतोय आणि महेश जड अंतकरणानं आपण पाहिला तंबूत परत जाताना. नवीन फलंदाज मैदानावरती आपण येताना पाहतोय सागर. सागर असेल यावेळेला भूषणच्या साथीनं यावेळेला आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. लोअर फुलटो चेंडू आहे, एक्झिक्यूट केला जातोय. चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप पंध क्षेत्ररक्षक येतोय. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे पहा. अगदी फेकी सुद्धा अचूक होती, मात्र वाखाणण्याजोगी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेण्याची जी संधी मिळाली मात्र यशस्वीरित्या यावेळेला पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण. 2 धावांनी यावेळेला आपण पाहतोय धावफलकाला आकार येताना. आपण पाहतोय धावफलकावरती धावा 36 धावा. 4थं षटक यावेळेला समाप्त होते मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पंच सांगतील 4 षटकांअखेर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो 36 धावा.
थँक्यू डीजे. आपण पाहतोय या वेळेला ड्रिंक्स ब्रेकचा हा जो काही वेळ आहे स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी दोनही संघांना थोडासा वेळ मिळतोय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था केली जाते. आपण अनुभवताय, आपण पाहताय या वेळेला आई गावदेवी चषक 2021चं हे पर्व पाहताय. या भव्य क्रीडांगणावरती जो क्रिकेटचा महाकुंभमेळा या वेळेला सजलाय त्या कुंभमेळ्याची क्षणचित्र आपण पाहतोय. मैदानावरती लाईव्ह असलेले सर्व प्रेक्षक आणि युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला ऐकत असलेले, आम्हाला पाहत असलेल्या सर्व प्रेक्षकांचं, रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी हृदयाच्या अंतकरणापासून पुनश्च एकदा शब्दसुमनांनी आभार मानेन. यावेळेला घेऊन जाईल आपल्या सर्वांना मैदानावरती नवीन गोलंदाज मैदानावरती येतोय राजेशचा हा चेंडू आहे. चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवतोय, चेंडू फेकी करेल. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतं यावेळेला. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय राजेश. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. यावेळेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती असेल. पाहायला मिळतोय मोठा फटका. अगदी जागा बनवली जाते फटक्यासाठी. शॉर्टपिच चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. फाऊल लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल. सीमारेषे बाहेर चौकार. थँक्यू डीजे. शेवटचं षटक आपण पाहतोय. क्रिकेटच्या भाषेत म्हणायचं झालं तर याला स्लॉकचं षटक म्हणतात. आपल्या मराठी भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक या वेळेला चालू असताना आपण पाहतोय गोलंदाज राजेशच्या 2 चेंडूवरती सलगचे 2 चौकार. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय मोठा फटका. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल, चेंडू फेकला जाईल. यावेळेला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? दोनही गाड्या एकाच ट्रॅकवरती. अपघात मात्र यावेळेला होणारच आहे. फलंदाज बाद होतोय. सागर बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. याच दरम्यान आदरणीय जावेदजी शेख उपस्थित झालेत. साहेबांना विनंती असेल की या वेळेला येऊन आपल्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. बेलवली विपक्ष वडवली या 2 संघांदरम्यान सामना आपण पाहतोय. बेलवली संघाची फलंदाजी आहे. यावेळेला आपण पाहतोय धावफलकावरती 46 धावा अंकित झालेल्या असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राजेशला. चांगली गोलंदाजी करतोय. 2 चौकार आल्यानंतर मात्र यावेळेला फलंदाजांना खेळून ठेवण्याचं काम करतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक यश या चेंडूवरती आपण पाहिलं. फलंदाज बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. 46 धावा आपण पाहतोय धावफलकावरती अंकित झालेल्या. यावेळेला पाहायला मिळतोय एक क्लासिकल फटका. अगदी पायांवरचा चेंडू ग्लान्स केला जातोय. अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार.
अप्रतिम फटका पाहिला आपण, अगदी नेत्रदीपक फटका आपण पाहिला, एक अद्भुत फटका पाहिला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा सज्ज असेल. आता मात्र फुलटो चेंडू आहे. या वेळेला मात्र जी पर्वणी आली होती कबूल केलं जात आहे. चेंडू जातोय सीमा पार, ओव्हर द रोप, हाय हिट, षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय जो संघ सुरुवातीला संघर्ष करत होता, सुरुवातीच्या काही चेंडूंवरती संयमी पाहायला मिळाला फलंदाज. आपण पाहिलं महेशला, आपण पाहिलं भूषणला. यावेळेला फलंदाजीची धुरा सांभाळताना भूषणच्या माध्यमातून एक अप्रतिम खेळी आपण पाहिली. सातत्यानं थोडासा संयमी राहिला सुरुवातीच्या काळामध्ये, तदनंतर मात्र शेवटच्या काही चेंडूंवरती आक्रमक होतोय आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारून देतोय. आपण धावफलकावरती पाहतोय 5 षटका अंती 56 धावा अंकित झालेल्या असताना आपण पाहतोय चांगली धावसंख्या, एक फायटिंग टोटल ज्याला म्हणतात ते मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी केली आपण पाहिलं. महेशच्या बॅटमधनं आणि भूषणच्या बॅटमधनं चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. भूषणच्या बॅटमधनं आपण पाहिले 2 षटकार आणि सलगचे 3 चौकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिले. एक अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं महेशच्या माध्यमातून. या खेळीच्या बळावरती जो बेलवलीचा संघ सुरुवातीला संघर्ष करत होता, थोडासा चाचपडताना पाहायला मिळत होता, तो संघ आपल्याला पाहिलं होतं 56 धावा बनवताना. चेंडू पाठवा मैदान. पहिल्या फेरीतला आजचा हा शेवटचा सामना असेल. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने चालू होतील. मी जोवेली बी संघ आणि आंबेशिव संघ या दोनही संघाचे कर्णधार कुठे असाल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या मुख्य व्यासपीठाशी रिपोर्टिंग करायचे, नाणेफेक केली जाईल. यावेळेला जोवेली बी विपक्ष आंबेशिव दोनही संघाचे कर्णधार कुठे असाल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा पूर्वार्ध आपण पाहिला. 56 धावा धावफलकावरती अंकित झालेल्या असताना 57 धावांचं लक्ष घेऊन यावेळेला वडवली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. 57 धावांचा पाठलाग कसा केला जाईल की काय पाहिजे नंतर 57 धावांचा पाठलाग करताना यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत वडवली संघाला. बेलवली संघानं पूर्वार्ध आपण पाहिला 5 षटकांमध्ये 56 धावा बनविल्या आणि 57 धावांचं लक्ष ठेवलंय ते 5 षटकांमध्ये. चेंडू असतील 30 आणि 57 धावांची गरज असेल फलंदाजी करताना वडवली संघाला. दोनही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. चांगला खेळ आपण सातत्यानं सकाळच्या सत्रापासून पाहतोय. अगदी क्रिकेटच्या खेळाला न्याय देणारा खेळ आपण पाहतोय. या तप्त उन्हामध्ये सुद्धा यावेळेला खेळाडू आपलं 100% योगदान देताना आपण पाहतोय. 57 धावांचं लक्ष असेल यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. वडवलीचा संघ फलंदाजी करेल, बेलवलीचा संघ संघर्ष करताना आपण पाहिला आणि यावेळेला फायटिंग टोटल पर्यंत पोहोचतोय. 57 धावांचं हे महाकाय लक्ष पेललं जाईल का वडवलीच्या संघाकडनं की डिपेंड करण्यात यश मिळेल बेलवलीच्या संघाला. यावेळेला सामना कसा असेल, सामना कुठल्या बाजूला झुकेल, मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल, या सगळ्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी आमंत्रित करेल मराठी समालोचन क्षेत्रामधलं एक मोठं नाव, आमचे आदर्श, आमचे मार्गदर्शक अर्थातच मॅडी सर यांना. धन्यवाद. हॅलो धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. दुपारच्या सत्रामध्ये पुण्याच्या एकदा आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आणि उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष मनपूर्वक स्वागत.
राजक्रीडा मंडळ कोळगाव आयोजित आहे गावदेवी चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वातील चालू असलेली पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत. 57 धावांची गरज आहे मैदानावरती टीम वडवली संघाला. पहिलाच बॉल राजेश म्हात्रेसाठी काय चेंडू होता, भन्नाट वेग, जबरदस्त आपण पाहतोय, प्रतिम अत्यंत सुरेख चेंडू यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज सागरच्या माध्यमातून. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय अत्यंत लाजवाब गोलंदाजी. 11.40 हे आस्किंग रन रेट असेल वडवली टीम साठी. यावेळेस बॅटची कडा क्षेत्ररक्षक येतात स्वतः गोलंदाज, वर कॅच, फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन राजेश म्हात्रे, बॅक टू द पॅव्हिलियन, लागणारा मोठा आदरा, बिग विकेट बिग लॉस. सौराष्ट्र क्रिकेट क्लब वडवली टीमला लागणार हा पहिला धक्का राजेश म्हात्रेच्या स्वरूपात. आपण पाहिलं मैदानावरती सागरचं कौतुक करावं तितकं कमी. 57 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आपण पाहतोय कोशिश तो सबकी जारी है लेकिन वक्त बताएगा कौन किस पर भारी है. आने वाले इस मुकाबले में वडोली बनाम बेलवली गोलंदाज सागर तयार. पुन्हा एकदा स्ट्राईक इनला धनेश, नॉन स्ट्राईक इनला रोहित मुंडे. यावेळेस ससून एक चेंडू डाट, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सर. जर आपण पाहिलं तर अक्षरशः 11.40 ची गती असताना प्रति षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच धावा येणं फार गरजेचं आहे, परंतु धावा येत नाहीयेत. अगदी आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर पेची 2 षटकामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा योग्य तो वापर करायचा आहे. परंतु आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं 2 क्षेत्ररक्षक बाहेर डीपला, त्यानंतर आपण पाहिलं तर 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अगदी दंडित असलेलं, अगदी आपण पाहिलं तर बांधलेल्या स्वरूपात हे क्षेत्ररक्षणाचं झालं इनफिल्ड मध्ये रचलं गेलं. यावेळेस ऑन साईडला फटका चांगलाय, चेंडू उचललाय, फेकून दिलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्षाचा शंकनाद करणारा हा पहिला धनेशच्या बाडमधून चौकार वडोली टीम साठी. नक्कीच आपण पाहतो या आयोजनाचं एक टायटल सॉन्ग क्रिकेटचं आपण पाहतोय. इथे वेळेस लाईन चांगली आहे, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, एस इट इज आउट. पंचांनी स्वीकारले, फलंदाज असतील बाद. धनेशला देखील परतावा लागेल. एका चौकाराला दिलेलं हे क्विक रिप्ले आपण पाहतोय गोलंदाज सागरच्या माध्यमातून. फलंदाज बाद, 1 विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना थँक्यू रिझे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर पहिलं षटक संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर पहिल्या षटकातील अजूनही काही चेंडू नक्कीच एक चेंडू शिल्लक असेल. आमचे तेजस आम्हाला सांगत असताना ॲज अ स्कोरर ज्यांच्या सुवर्ण अक्षराने हे धावफलक सातत्याने सजवले जात आहे पहिल्या मॅच पासून. अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याला पॉईंटच्या डोक्यावरून आपण पाहतोय. यावेळेस कॅच, जबरदस्त कॅच, कॅच ऑफ द मॅच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बाळा होते आणि एक चांगला सेल टिपला. यावेळेस या षटकामध्ये लागणारा वडोली टीमला हा 3रा षटका.
सोमनाथ खाडे सर नक्कीच आम्हाला पडेल की जेव्हा जेव्हा तुमच्या संघाकडे चांगले फलंदाज टॉप ऑर्डरचे असतात तेव्हा तुम्ही त्याचं पाचारण तुम्ही लेट का करता. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं असतात. जर तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा आल्या तर मात्र समीकरण अगदी सोपं होईल. परंतु इथे ते चित्र पाहायला मिळालं नाहीये. राजेश मात्र बाद झाले, त्यानंतर धनेश मात्र बाद झाले आणि आता मात्र धनराज येत आहेत. गोलंदाज आपण पाहिला तर षटक क्रमांक 2 नाणेफेकीसाठी यायचे जोवेली जे हनुमान क्रीडा मंडळ जोवेली बी गणेश इरमाळी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रतिस्पर्धी संघ गावदेवी अंबेशी चॅम्पियन ट्रॉफीचे सर्वे सर्व येणाऱ्या 29 मार्चला नक्कीच सचिन दलाल यांच्या माध्यमातून तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल आणि तमाम अंबेशीकरांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला नक्कीच 29 मार्चला नक्कीच आपल्या अंबेशीच्या मैदानावरती मोठ्या उत्साहाने ती पार पाडली जाईल. चला गणेश रिपोर्ट करा आणि नाणेफेकीसाठी यायचा. धनराजसाठी पारितोषिक असेल 3 चेंडू 3 सलग षटकार आले तर आदरणीय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सचिनजी दलाल साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार. यावेळेस षटक क्रमांक 2 तुषार ठाणकर 57 धावांचं लक्ष. धावसंख्या फलकावरती 4 येणारे 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका परंतु एलिव्हेशन नाही. रोशन गायकवाड झेल खाली आणि यावेळेस मागाची शिकार मैदानामध्ये होत असताना धनराज मात्र बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट बिग लॉस वडवली टीम. थँक्यू रिझे. नक्कीच आपण पाहिलं तर सुरुवातीला धनराज मात्र आल्याचे कदाचित पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्यांना त्यांचा पुरेपूर फायदा घेता आला असा परंतु ते घडलं नाहीये. कदाचित मी प्रत्येक संघासाठी हेच सांगेन जोबेली असेल वडवली असेल बेलवली असेल उशिरा सुचलेलं हे शहाणपण. अगदी आपण पाहतो फलंदाज होतात बाद. आता मात्र थोडेसे निराश असतील धनराज स्वतःच्या खेळीवरती. मी तर म्हणेन बदलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त आपण पाहिलं तर चांगले चांगले खेळाडू सातत्याने आपण पाहतोय आणि त्या रँकिंगच्या लिस्टमध्ये आपण पाहिलं तर धनराज मात्र हे देखील नाव मोडलं जातंय. परंतु आता शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परतले. गोलंदाज तयार. कौतुक करावं लागेल तुषार ठाणकरचं. यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला पॅडल स्वीप स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता रोहित मुंडेचा आपण पाहतोय आणि यावेळेस संपर्क झाला नाहीये. पडल्यानंतर चेंडू मात्र किती वेगाने गेला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. तोपर्यंत हा डॉट चेंडू. यष्टीरक्षक आपण पाहतो प्रदीप भोईर सोनारपाडा संघानंतर कोळगाव संघाला देखील स्वप्नामध्ये तो खेळाडू नक्कीच आठवत असेल प्रदीप भोईर. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील स्वीकारले पंचाने. एस इट इज आउट. पायचीची अपील आपण पाहतोय पंचांनी उचलून धरले. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना वडवली टीमला हा 5वा हादरा. सर कदाचित आपण पाहिलं तर पायचीची अपील इथे स्वीकारली कारण क्रिकेट हा खेळ सातत्याने ICC नियमांचा आपण विचार केला तर 42 नियमांतर्गत हा खेळ खेळला जातोय. अंपायर डिसिजन इट इज द लास्ट डिसिजन. नक्कीच आपण पाहतो पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद गैरवर्तणूक करायचा नाहीये कारण सातत्याने आपण बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे सर्व नियम आपल्याला लागू आहेत. आमचे खजिनदार देखील आमच्यासोबत जॉईन आहेत असोसिएशनचे. नाणेफेकीचा कौल केला जाईल आदरणीय सोहनजी कोंडिलकर यांच्या शुभार्थ जे SK वॉरियर्सचे संघ मालक आहेत त्यांना आपण बदलापूर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहिलं. त्यांचा संघ होता SK वॉरियर्स या नावाने. तर जोवेली बनाम नेक्स्ट मॅच अंबेशी अजय धुळे येतात कॅप्टन ऑफ द टीम. जोबेली संघाचा लारा नक्कीच आपण पाहतो अजय धुळा पंचांचा इशारा येतो एस वाईड बॉल. नियम क्रमांक 25
आणि धावसंख्या फलकावरती अंकित केली जाते ती म्हणजे एका धावेने 5 धावा फलकावरती. यावेळेस विचित करण्याचा प्रयत्न, प्रदीप भोईरचा प्रयत्न बघा किती चांगले आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. मैदानावरती यष्टीरक्षकाला का केंद्रबिंदू म्हणून संबोधला जातोय याचं प्रात्यक्षिक उदाहरण सातत्याने आपण पाहतो. चांगले चांगले यष्टीरक्षक आपल्या या बदलापूर नगरीमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील. रोशन धुळेचा त्यातला त्यात विचार केला तर चांगली कीपिंग सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या फलकामध्ये अगदी स्थगित, यावेळेस तिमित धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रन्स मिळत आहेत 4. हा तो चौकार. फलकावरती आपण पाहतो या चौकाराने पुन्हा एकदा विजयाचे स्वप्न दाखवून देत असताना फलंदाज विजय आपण पाहतोय. नावातच विजय, परंतु इथे त्याला विजय साकारावा लागेल. वडवली संघासाठी जी वडवली संघाची नौका अगदी पाण्यामध्ये मध्यभागी बुडताना आपल्याला पाहायला मिळते, ती नौका आता किनारे लावायची आहे. आणि यावेळेस इथे मात्र आपण पाहतोय तुषार ठाणकरचा हा शेवटचा चेंडू देखील अत्यंत सुरेख आपण पाहतो. तंत चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि हा चेंडू डाट. धावसंख्या स्थिरावली आहे. षटक क्रमांक दुसरं संपन्न होत असताना दुसऱ्या षटकाच्या अंती धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 5-9. नेक्स्ट मॅच गावदेवी आंबेशिव या संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघाला, ते म्हणजे जय हनुमान क्रीडा मंडळाला जोवेली बी संघाला. आज जोवेली संघ म्हटलं तर 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला अजय धुळे आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र धुळे. 2 संघ नक्कीच आपण पाहतो. खालच्या 4 संघातून विचार केला तर महेंद्र धुळे आणि टॉप ऑर्डर मध्ये आपण 4 संघ पाहिले तर अजय धुळेने एक सामना जिंकलाय त्याच्या कारकिर्दीमध्ये. आज या मैदानामध्ये आपण पाहतोय या मैदानाचा इतिहास आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल आपण पाहतोय आणि या जगन्नाथ क्रीडांगणावरती चालू असलेला हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा आणि हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पुन्हा एकदा संघाच्या वतीने 3 आणि स्वतःचं वैयक्तिक 2 षटक सागर. धावसंख्या फलकावरती अद्यापपर्यंत स्थिरावली आहे 9 या आकड्यावरती. थोडेसे निराश असतील ते म्हणजे धनराज, रोहित निराश असतील, राजेश मात्र निराश असतील, कारण हवी तशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. धनेशच्या बॅटमधून एक आपण चौकार पाहिला आणि त्यानंतर बऱ्याच उशिराने विजयच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. धावसंख्या फलकावरती विजयला आपण पाहू शकाल. आज स्कोरर आपण बदलापूर प्रीमियर लीग मध्ये त्यांना पाहिले. फुल टॉस अगदी आपण पाहतो पर्वणी होती आणि तो फुलटा चेंडूला मात्र नक्कीच पर्वणी गमावली आहे. बघा संधी तुमच्याकडे एकदाच येईल. संधी तुमच्या दरवाजाचं नक्कीच आपण पाहतो दरवाजा ठोठावत असेल तर त्या संधीचा तुम्ही फायदा करा, जेणेकरून आपण पाहतो इथे फायदा होत नाही वडवली संघाकडून. आणि नक्कीच जेव्हा तुम्हाला ही संधी येते त्या संधीचा तुम्ही फायदा केला नाही तर तुम्ही इथून मात्र पूर्णपणे बागफोडवरती असाल. अगदी आपण पाहतो गोलंदाज कमबॅक करतायत. गोलंदाज सागरचा विचार केला तर अफलातून स्पेल इकॉनॉमिकल गोलंदाजी का असे याचं ज्वलंत उदाहरण या मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा विजय साडी हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. आज इट इज वाईड बॉल. सोमनाथ सरांनी सांगितलंय या खेळपट्टीवरती आपण पाहतोय या रगरगत्या उन्हामध्ये चालू असलेली ही मॅच तुम्ही पाहताय. सामना हा व्होल्टेज होईल का, कारण आपण पाहतो दोन्ही संघ दिग्गज आहेत. एकाच मैदानावरती सराव करत असताना हे दोन्ही संघ नेहमी आपण पाहतोय आणि आज ही मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. यावेळेस विजय साडी हा चेंडू आपण पाहतोय. सागर जबरदस्त गोलंदाजी होते. सागरचं कौतुक करावं तितकं कमी. अक्षरशः या मॅच मध्ये इम्प्रेस केले ते म्हणजे गोलंदाज सागरने. सुरुवातीला काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करत 3 विकेट घेतले. महत्वाचे मोहरे टिपले गेले. अक्षरशः या तापलेल्या उन्हामध्ये आगीचे निखारे टाकले जात आहेत. जबरदस्त गुड बॉलिंग. यावेळेस सोने चेंडू प्रदीप भोये सातत्याने अगदी डोळ्यात तेल घालून जर विजयने अगदी 1 ते 2 पाऊल जरी पुढे ठेवले तरी मात्र पॉपिंग क्रीजला जरी सोडलं तरी मात्र बाद होऊ शकतील.
कारण आपण पाहतो तर फुटबॉलचा वापर नाहीये, पण तो जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा सागर विजयसाठी. सागर टू विजय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये, पण त्यांचा इशारा यावेळेस आपण पाहतोय. समीर चेंडू, चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची पहिली मॅच जोबेली वर्सेस गावदेवी अंबेशी. एका बाजूला हनुमंताच्या आशीर्वादाने जोबेली संघ आणि दुसऱ्या बाजूला फाईट करेल गावदेवीच्या आशीर्वादाने अंबेशी संघ. दोन्ही संघांमध्ये 4 षटकांची मॅच असेल. यावेळेस आपण पाहतोय पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात फाईन लेगला. अक्षरशः आपण पाहतोय जी मेहनत मैदानावरती करतात बेलवली संघ, आणि त्या मेहनतीच्या जोरावरती नक्कीच आपण पाहतो या मॅच वरती पकड मजबूत करत असताना 57 धावांचं लक्ष होतं. 11.40 हे आस्किंग रन रेट होतं, परंतु धावसंख्या त्या पद्धतीचे पाहायला मिळाले नाही. सुरुवातीला टॉप ऑर्डर मध्ये फलंदाज ढासळले गेले आणि 9 धावा धावफलकावरती 2 षटकामध्ये आपण पाहिला, आणि हे तिसरे षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा विजय. थोडस निराश केले मी म्हणे शाहूराजे क्रिकेट क्लब वडवली संघाने. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू सरळ जाईल, लॉंग स्टॉप एंडला जमिनीला गुदगुला करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. हा तो चौकार. गोलंदाज आपण पाहतोय सागरला. तिसरे षटक प्रगती पथावरती असताना जे कटआउट तुम्ही पाहतायत, ज्या दानशूर व्यक्तिमत्वांचं नक्की ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य दाखवले, आणि यावेळेस झेल ड्रॉप घडलं काय, एकही धाव इथे मात्र मिळाली नाहीये. आणि आपण पाहतो एका षटकाची समाप्ती होत असताना हे तिसरं षटक देखील आपण पाहतो संपन्न होतंय. धावसंख्या अगदी धावफलकामध्ये आपण पाहतोय टीम शाहूराजे वडवली संघाची पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 4, दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 5, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 6. एकंदरीत टीमची टोटल आपण पाहतोय 5.00च्या गतीनं हे करंट रन रेट असेल. या म्हणजे वडवली टीमचा 15 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. एस डीचा आड केली नव्हती शेवटच्या अंतिम षटकामध्ये तिसरं षटक. आणि गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला तर वडवली संघ थोडंसं बॅकवर्ड होते. आपण पाहतोय वडवली संघ आपण पाहतोय थोडंसं कमी सराव, कुठेतरी सरावाची कुठेतरी जाणीव भासते. मी म्हणेन बेलवली संघ अगदी एकत्ररित्या प्रॅक्टिस करतात. बेलवली आणि वडवली हे दोन्ही संघ हक्केच्या अंतरावरती आहेत. आपण पाहिलं तर फक्त 2 ते 3 मिनिटांचा प्रवास असेल बेलवली आणि वडवली गावामध्ये. आपण पाहतो एकाच मैदानावरती हे दोन्ही संघाचे खेळाडू सातत्याने सराव करत असतात. प्रॅक्टिस मॅन इज अ परफेक्ट मॅन असं म्हटलं जातं. आणि यावेळेस आपण पाहतो बेलवली संघ म्हटलं जातं ना, ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाहीये. कारण बेलवली संघाने मोठ्या मोठ्या संघांना पाणी पाजलंय याच बदलापूर नगरीमध्ये, आणि तो बेलवली संघ आता मात्र या मॅच मध्ये फाईट करत असताना वडवली संघाच्या विरोधात 56 धावा त्याने नोंदवल्या. 57 धावांचं टार्गेट असताना संघ आपण पाहतो अडचणीत सापडलाय. आणि या अडचणीत सापडलेल्या संघाच्या बाजूने मात्र आपण पाहतो एखाद्या खेळाडूला मात्र
मैदानाच्या आतमध्ये घट्ट पाय रोवावे लागतील आणि मोठे मोठे फटके इथून कदाचित लगावावे लागतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्ग होती षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आपण पाहतोय. यावेळी जिम्मेदारी दिली राजेश साळवीने गोलंदाज सुशांत वरती. 4थ्या षटकाची जिम्मेदारी. स्ट्रायकिंगला आपण पाहतो फलंदाज तुषार. पहिलाच बॉल यावेळेस फलंदाज बाद. आपण पाहतोय कीपर बीट झाले होते प्रदीप आणि बॅकअप किती चांगले आणि यावेळेस आपण पाहतो शॉट दरम्यानला हा झेल कॅरी केला जातो. अस इट इज आउट. मार्च 2021 8 संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्कीच 32 संघांचा समावेश असेल या स्पर्धेमध्ये आणि त्या 32 संघातून आजचा पहिला दिवस 8 संघांचा नक्कीच भरणा असलेला असा दिवस आपण पाहतोय. त्यामध्ये ओमकोंडेश्वर भोज असेल, जय हनुमान जोडेली बी असेल, चिखलोली पाडा असेल, अंबेशिव असेल, त्यानंतर जय हनुमान जोडेली महेंद्र धुळेचा संघ असेल, त्यानंतर राजकडामध्ये कोगाव सी हा संघ आपण पाहिला. आज 4थी मॅच आपण पाहतो धनराज वडोली आणि बेलवली या 2 संघांदरम्यान. ह्या 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पुण्याच्या एकदा बदलापूर नगरीतील 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली मॅच असेल स्पर्धेचा दुसरा दिवस पतवा कोळगाव आणि त्याला फाईट करेल याच मैदानावरचा एक स्थानिक संघ मयूरगो बदलापूर. सेकंड मॅच असेल बिनारपाडा वर्सेस जय बजरंगी माणकिवली. तिसरी मॅच असेल मोरिया चांटोली वर्सेस जय हनुमान कानोर आणि 4थी मॅच असेल डीएम बॉयज बदलापूर वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ जांभळेगाव महेश ठाणगेचा संघ. अशा 8 संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील बदलापूर नगरीतील. धावसंघ धावलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळत नाहीये. ज्या पावलाने फलंदाज गेले त्या पावलाने मात्र परतलेत मैदानाच्या बाहेर आणि यावेळेस आपण पाहतो अगदी पत्त्यांचा बंगला ज्याप्रमाणे कोसळला जातोय त्याप्रमाणे इथे वडोली संघाचा डाव कोसळताना आपण पाहतोय. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण या जगात लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीयेत. सुशांत यावेळेस आपण पाहतोय अख्खू टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता सुशांतचा आपण पाहतोय परंतु अगदी फुटवरचा वापर नाहीये. विजयकडे आपण पाहतो आणि पद लालित्य नाहीये आणि नक्कीच आपण पाहतो हा चेंडू डाट. धावसंख्या धावलकामध्ये अगदी स्थिरावली आहे. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत तेजस मला सांगतात. त्यावेळेस आपण पाहिलं तर हा देखील डाट चेंडू होतोय. पुन्हा एकदा सुपर गोलंदाजी. विशेष कौतुक करावं तितकं कमी. ज्याप्रमाणे आपण पाहिले फलंदाजी सुरुवातीला दमदार होती बेलवली संघाची आता मात्र गोलंदाजी देखील दमदार पाहायला मिळते. म्हणजे तीनही फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आणि क्षेत्ररक्षण असेल या तीनही फॉर्मॅटमध्ये अत्यंत लाजबाब कामगिरी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो विजयला अगदी सूर गवसलेला नाहीये म्हणून कदाचित आपण पाहिलं तर वडवली संघ विजयपर्यंत कधी बॅटिंग येईल की नाही असं देखील वाटलं नव्हतं कारण राजेश आपण पाहतो टॉप ऑर्डरमध्ये त्यानंतर धनराज असतील रोहित मुंडे असतील त्यानंतर आपण पाहिलं तर यश आपल्याला पाहायला मिळते रोहित असतील धनेश देखील असतील. हे खेळाडू होत वाईट बॉल एस पंच दर्शवतात अशी सरोज मुख्य पंचांच्या भूमिकेत. इथे यावेळेस लाईन चांगली आहे अप्रतिम चेंडू आपण पाहतोय आणि षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असताना राजेश सालवीने नक्कीच आपण पाहिलं तर सुशांतवरती जी जिम्मेदारी दिली आहे आणि ती जिम्मेदारी आपण पाहिली तर योग्य रीतीने पार पडत असताना कौतुक करतात. बघा कौतुकाची छाप नक्कीच राजेशने दिली असेल सुशांतला कारण ज्या पद्धतीने सागरने गोलंदाजी केली आहे तुषार ठाणकरने केली आहे तशीच गोलंदाजी इथे यावेळेस पाहायला मिळते. सुशांतची अस्थिर आउट फलंदाज बाद कॉर्डिनेटच्या स्वरूपात आपण पाहतोय. अस्थिरक्षक प्रदीप बोरने स्वीकारलाय हा सोपा असेल.
शेवटचं अंतिम षटक आपण पाहतो. प्रशांत आम्हाला माहिती देतील, सागर आम्हाला माहिती देतील, ऑफिशियल अपडेटर सागर पडवळ. इक्वेशन या मॅचचा आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. बघा आता एखादा चमत्कार वाचवेल का तो म्हणजे वडवली संघाला. 6 चेंडू 36 धावा होताना सिद्धेश राऊतने पाहिलं असतील. युवराज सिंगच्या देखील 6 चेंडू 36 धावा, केरन पॉलॉर्डच्या देखील 6 चेंडू 36 धावा, प्रदीप बोरच्या देखील 6 चेंडू 36 धावा. आता 6 चेंडू 39 धावांची गरज म्हणजे एखादा चमत्कार इथून वाचवेल का वडवली टीमला. गोलंदाज तयार राजेश सालवी. शेवटचं अंतिम षटक. पहिल्याच बॉल यामुळे स्वतःसाठी जागा मिळवणे, फाईन क्षेत्राला बीट करून चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस तो चौकार. रस मिळताय 4. काय ठरवलंय? थँक्यू ऋषी. यावेळेस लाईन चांगली, अप्रतिम, सुपर. आपण पाहिली तर राजेश सलवीचं देखील कौतुक करावं तितकं कमी. स्वतः संघनायक आहेत. संघाची जबाबदारी काय सातत्याने वारंवार आमच्याकडे सूचना करत असतात राजेश की आमचा संघ आज कुठे सराव करतोय, कुठे मॅच जिंकली, हे सातत्याने आम्ही आपण पाहिलं तर राजेशची चर्चा करत असतो. आणि यावेळेस आपण पाहतो रोशन गायकवाड जणू का हाताला स्पर्श करून चेंडू जाईल लवण सीमारेषे बाहेर. हा येतो षटकार. जर सुरुवातीला विजयने अशी सुरुवात केली असती तर कदाचित हा विजय नक्कीच आपला विजय रथ पुढे नेऊ शकला असता. बाकीच्या स्पर्धेसाठी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन समितीचे अध्यक्ष श्री दर्शक धुळे यांच्याकडून शुभेच्छा येतात. आणि यावेळेस विजय सेट ऑन फायर. चेंडू सीमा पार लागोपाठ येणारा हा दुसरा ब्लास्ट षटकार. चौतीस धावा फलकावरती, 57 धावांची गरज आहे. अजून एक चेंडू यावेळेस आपण पाहतो डॉट. धावसंघ फलकामध्ये स्थिरावली. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता कंप्लीट करायची म्हणजे क्रिकेटची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. गावदेवी अंबेशी टीमला विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. नक्कीच आपण नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. क्षणाचाही विलंब करू नका आणि आपण लगेच तात्काळ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हँडशेक करायचं. दोन्ही संघाला विनंती करेन आपण हस्तांदोलन करून मैदान सोडायचंय. हा सामना जवळ आपण पाहिला तर रिया 11 बेलोली संघ या सामन्यामध्ये पकड मजबूत करतो आणि हा सामना इथे फिनिश होते. संघ इथे बेलोली संघ विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड राजेश सालवी अँड वेल प्लेड ऑल टीम. हार्ड लक टीम वडवली. धावसंघाला फलकावरती आपण पाहिली तर 57 धावांचं टार्गेट असताना त्या धावा इथे डिफेन्स केला. सुरुवातीला आक्रमण केलं असतं तर कदाचित या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला वापसी करताना वडवली संघ देखील पाहायला मिळाला असता. परंतु तसं काही घडलं नाहीये. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करू ज्याने अत्यंत चांगली फलंदाजी केली आहे. नक्की आपण पाहतो सुरुवातीला टॉप के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल